नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माऊली जी के या यूट्यूब चॅनलवर। प्रश्न पहिला, भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राजाने सादर केला? पर्याय आहेत: नंबर 1 राजस्थान, नंबर 2 महाराष्ट्र, नंबर 3 पंजाब, नंबर 4 उत्तर प्रदेश। याचं योग्य उत्तर आहे बघा नंबर 2 महाराष्ट्र। प्रश्न दुसरा, मुंबई विद्यापीठाचा पहिला भारतीय कुलगुरू कोण? पर्याय आहेत: के.टी. तेलंग, दादाभाई नौरोजी, चित्तरंजन दास व यापैकी नाही। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 के.टी. तेलंग। प्रश्न तिसरा, भारतावर पहिले इस्लामिक आक्रमण कधी झाले? 712 इसवी सन 712, 708, 1192, 1296। तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 712। प्रश्न चौथा, मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? हैदराबादचा निजाम, सालारजंग, यशवंतराव चव्हाण, सेवालाल घिसाडी। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण। प्रश्न पाचवा, ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा या डॅडॅस साली फाशी दिली? 1860, 1904, 1915, 1909। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 1909। असहकार चळवळीतील महात्मा गांधींनी कोणत्या पदवीचा त्याग केला? सर, लॉर्ड, केसर-ए-हिंद, कैस-ई-हिंदू। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 केसर-ए-हिंद। प्रश्न सातवा, मायकल ओडवायरची हत्या कोणी केली? सरदार उधमसिंग, सूर्यसेन, मादाम कामा, अशफाक उल्ला खान। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सरदार उधमसिंग। प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील पहिली आदिवासी लेखिका म्हणून आपणास कोणाचे नाव घ्यावे लागते? नजूबाई गावित, अनुताई वाघ, ताराबाई शिंदे, मंदा आमटे। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नजूबाई गावित। प्रश्न 9वा, कायमधारा पद्धतीचा जनक कोणास संबोधतात? लॉर्ड डफरिन, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवालिस, एलएम ह्यूम। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवालिस। प्रश्न 10वा, 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य कोणते? स्वावलंबी शिक्षण, परावलंबी शिक्षण, धार्मिक शिक्षण, अस्पृश्य शिक्षण। पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 11वा, लोक माझे सांगती कोणाचे आत्मचरित्र आहे? प्रणव मुखर्जी, मलाला युसुफझाई, शरद पवार, आर पाटील। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शरद पवार। मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटंसं कमेंट करा।